नाशिकमध्ये चौथं मराठी विश्व साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि दोनही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, आज नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा भरलेला आहे आणि अर्थातच सर्वत्र माय मराठीचा जागरही होतोय। निमित्त अर्थातच खास आहे विश्व मराठी साहित्य संमेलनाचं। अगदी खरं आहे लागवे। खरं बघितलं गेलं तर आज मराठी भाषा दिन आहे आणि या मराठी भाषा दिनानिमित्त जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे त्याचं आयोजन करण्यात आहे। याची कुसुमाग्रजांचे प्रतिष्ठान साहित्यिक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि सुरुवातीला तर आज कुसुमाग्रज प्रतिष्ठान पासून ग्रंथदिंडी जी आहे ती या ठिकाणी निघणार आहे आणि यानंतर जर बघितलं तर दुपारी 3 वाजता विश्व मराठी साहित्य संमेलनाचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हे उद्घाटन जे आहे ते होणार आहे। या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये जर आपण बघितलं तर मराठी भाषा ज्यांनी वाढवलेली आहे अशा सारस्वताचा तर मान्यवरांचा पुरस्कार देण्यात येणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर भालचंद्र नेमाले आहे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे ती श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे। आणि एकूणच जर बघितलं तर वेगवेगळी आपली माय मराठी बोली भाषा जी आहे ज्यामध्ये आपण थोडीशी विदर्भातल्या असेल, कोकणातल्या असेल, खानदेशातल्या असेल अशा माय मराठीचा जो जागर आहे ती या ठिकाणी होणार आहे। आणि एकूणच जर बघितलं तर आजपासून या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यासाठी खरतर नागरिक जे आहे त्या ठिकाणी गर्दी करताना बघायला मिळतात। आणि एकूणच ग्रंथदिंडीपासून या खरतर संमेलनाची जी सुरुवात आहे ती होणार आहे। अगदी महेश, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।